नमस्कार, मी पूनम आणि आपण पाहत आहात पुन्हा एकदा एक नवीन अपडेट। मित्रांनो, राज्य शासनाने 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एका मोठ्या योजनेची घोषणा केली की जी योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठीच लागू असणार आहे। सो मित्रांनो, या योजनेसाठी महत्त्वाचं म्हणजे सर्व खर्च हा राज्य शासन करणार आहे। सो मित्रांनो, ही योजना कोणती असणार आहे तर या योजनेचे नाव आहे मदाचे गाव योजना। मित्रांनो, या योजनेचा इतिहास सांगायचा म्हटलं तर ही योजना पहिलीच आहे, परंतु मधल्या काळात ही योजना बंद झाली होती आणि पहिली योजना असूनही ती योजना काहीच गावात लागू झाली होती। महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लागू नव्हती, परंतु आता प्रत्येक जिल्ह्यात ही योजना लागू करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे। या योजनेचा इतिहास सांगायचा म्हणजे 2022 साली देशातील पहिल्या मदाच्या गावाची घोषणा करण्यात आली होती आणि यासाठी महाबळेश्वरमधील मांगर गावाची निवड केली होती। हेच देशातील पहिलं मदाचं गाव ठरले होते। नंतर महाविकास आघाडीची सरकार कोसळले आणि ही योजनाही त्याबरोबर बंद झाली आणि आता 5 फेब्रुवारी 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेची घोषणा करण्यात आली। ही योजना पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय हा 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। तर मित्रांनो, याचा शासन निर्णय म्हणजेच मंत्रिमंडळ निर्णयही निगमित करण्यात आला आहे। तर ही योजना नक्की काय आहे आणि कोणासाठी ही योजना आहे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। त्याचा सविस्तर GR सुद्धा आपण म्हणजेच मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा आपण पाहणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे ही योजना संपूर्ण राज्यभरात राबवली जाणार आहे। हा व्यवसाय तुम्हाला शासनाच्या खर्चातून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाला करता येणार आहे। मित्रांनो, मध केंद्र योजना म्हणजेच मधमाशा पालन ही योजना विस्तारित स्वरूपात म्हणजेच मदाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवण्यास 5 फेब्रुवारी 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते। मित्रांनो, तर या योजनेची रचना कशी असणार हे या मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आले किंवा तुम्हाला या योजनेसाठी किती आर्थिक सहाय्य मिळणार हेही विस्तारित स्वरूपात या मंत्रिमंडळ निर्णयात सांगण्यात आले आहे। तर पाहूयात हा मंत्रिमंडळ निर्णय नक्की काय असणार आहे। मित्रांनो, या निर्णयानुसार गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे। तसेच मध पेट्यांसाठी लाभार्थ्याचा हिस्सा 20% आणि राज्य शासनाचा हिस्सा हा 80% असेल। म्हणजे तुम्हाला राज्य शासनाकडून या योजनेसाठी अनुदान हे 80% मिळणार आहे। तुम्हाला फक्त तुमच्या खिशातून 20% अनुदान हे तुमच्या खिशातून भरावे लागणार आहे। मित्रांनो, याशिवाय याचे उद्दिष्ट काय असणार आहे तर राणी माशी पैदास उपक्रम राबवणे, तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळवणे, मधमाशांचा पोषक वृक्ष वनस्पतीच्या लागवडीपासून मध संकलन ही कामे या योजनेत केली जातील। मित्रांनो, भौगोलिक परिस्थितीत व अन्य सर्व बाबी अनुकूल असतील अशा पहिल्या टप्प्यातील निवडक गावांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। तसेच ग्रामसभेमध्ये याबाबतचा ठराव मंजूर करून जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला सादर करावा लागणार आहे। सो मित्रांनो, तुम्हाला समजले असेल ही योजना जर तुमच्या गावात राबवायची असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे तर ग्राम सभेमध्ये तुम्हाला याबाबतचा ठराव मंजूर करून जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला सादर करावा लागणार आहे, तरच तुम्हाला ही योजना मिळू शकते। सो मित्रांनो, एका गावात या योजनेतर्फे सर्वेक्षण, जनजागृती, प्रशिक्षण, सामूहिक सुविधा केंद्र तसेच माहिती दालन, प्रचार प्रसिद्धी इत्यादी बाबींकरिता सुमारे राज्य सरकारने 54 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही दिली आहे। सो मित्रांनो, तुम्हाला समजले असेल या योजनेअंतर्गत जे सर्वेक्षण, जनजागृती, जे प्रशिक्षण द्यावं लागतं म्हणजे एखादी योजना राबवायची तर आता तुम्हाला मधमाशी पालन करायचं आहे तर त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असणार आहे। त्या प्रशिक्षणासाठी तसेच सामूहिक सुविधा केंद्रासाठी तसेच माहिती दालन तसेच प्रचार प्रसिद्धीसाठी सुद्धा या सर्वांकरिता राज्य सरकारने
54 लाखांपर्यंतचा खर्च करण्यास मंजुरीही दिली आहे। सो मित्रांनो, हा एक मोठी योजना आहे की ज्यामधून तुम्हाला चांगले पैसे, तुम्हाला माहीतच आहे मध आता किती महाग आहे, म्हणजे किती किमतीमध्ये विकला जातो आणि ही योजना सामान्य माणसासाठी खूप चांगली आहे। कारण या योजनेसाठी भले पैसे भरपूर लागतात, परंतु आपले राज्य सरकार या योजनेसाठी 80% हिस्सा जो आहे तो देणार आहे। फक्त 20% आपल्याला घालावा लागणार आहे। त्यातून उत्पन्नही खूप चांगले मिळणार आहे। शिवाय यासाठी प्रशिक्षणही तुम्हाला दिले जाणार आहे। या योजनेची अंमलबजावणी कशी करायची हे सुद्धा या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये सांगितले आहे। सो मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण यांना या योजनेचा लाभ घेणं खूप महत्त्वाचं आहे। कारण शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय खूप चांगला ठरू शकतो। सो मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढील गव्हर्नमेंटचे नवनवीन असेच अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।